नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक आणि आनंदी पोलीस स्टेशनच्या बाहेर येतात। सार्थक आनंदीला म्हणतो की मला तुमचे आईवडील बोलले असते की अशी कशी तुमची कंपनी कायम त्या कंपनीत चोर घुसत असतात आणि आमच्या मुलीला काही झाले असते तर आम्ही काय केले असते आणि मग मी त्यांना काय उत्तर दिले असते। तर सार्थकच्या या बोलण्यावर आनंदीला खूपच हसू येते। तेवढ्यात सार्थकच्या मोबाईलवर रेश्माचा कॉल येतो आणि सार्थक फोन घेतो आणि काय रेश्मा असे बोलतो। रेश्मा म्हणते की सार्थक उद्या आपले एंगेजमेंट आहे आणि तू असा अचानक का निघून गेला आणि तू घरी केव्हा येणार। तर सार्थक म्हणतो की मी जरा महत्त्वाच्या कामात आहे, मी तुला नंतर कॉल करतो। तेवढ्यात आनंदी म्हणते की सर काही प्रॉब्लेम झाला का। तर रेश्मा लगेच आनंदीचा आवाज ऐकते। रेश्मा लगेच सार्थकला विचारते की सार्थक तू आनंदी सोबत आहे का आणि तुमचे हे काय चालले मला समजेल का। सार्थक म्हणतो की मी तुला नंतर सर्व सांगतो आणि रागाने तो फोन ठेवतो। आनंदी विचारते की सार्थक सर काही प्रॉब्लेम झाला का। सार्थक म्हणतो की नाही, उद्या एंगेजमेंट आहे त्यामुळे तयारी करायची आणि चला मी तुम्हाला सोडतो। आनंदी म्हणते की नाही सर, मी जाते, कशी तुम्हाला खूप गडबड आहे आणि उद्याची तयारीसुद्धा करायची हवी आणि तुम्ही आत्ता यावेळी तेथे असायला हवे। पण सार्थकच्या तोंडावर मात्र हे आनंद नसतो। आनंदी म्हणते की नाही सर, तुम्ही जा, मी जाते घरी आणि आनंदी तेथून सरांना बाय करून निघून जाते। तर सार्थक मात्र खूप असा नाराज होऊन आनंदीकडे बघत असतो। त्यानंतर त्यातील एक दुसरा गुंड केदारला फोन लावतो आणि त्या गुंडाला पकडल्याचे तो सांगतो। तर केदार म्हणतो अरे तुम्ही मूर्ख आहात का, हे घडलेच कसे। तेव्हा तो गुंड सांगतो की त्या मुलीने जे काही शर्ट ओढला होता आणि शर्टच्या झटापटीत ते आयडेंटिटी कार्ड हे खाली पडले। केदार म्हणतो की आय कार्ड घेऊन कोणी चोरी करण्यासाठी जाते का आणि तुम्ही खूप मूर्ख आहात, त्यामुळे आता मला काय करायचे ते मी करतो। तर केदारला आनंदीमुळे खूप टेन्शन येते। त्यानंतर इकडे आनंदी घरी येते आणि अण्णा आनंदीचे खूप कौतुक करत असतात। तेव्हा मात्र मनोज म्हणतो की आनंदी तुला हे सर्व करण्याची काय गरज होती, तुला जर काही झाले असते तर काय झाले असते। तर लगेच आनंदी म्हणते की दादा अरे मग मी काही गप्प राहायला हवे होते का। मालती आणि मनोज हे आनंदीला म्हणतात की तुला काही गरज नव्हती हे सर्व करायची, कंपनी आपल्या मालकीची नव्हती, पण तुझ्या जीवाचा हे काही संकट जर आले असते तर काय झाले असते। तर आनंदी म्हणते की आई, अंशुमन सोबत संसार करताना मी खूप त्रास असा सहन केला आणि त्यातूनच मी शिकले की गप्प राहून जिंकायचं नसतं, तर तुम्हाला जिंकायचं असेल तर बोलणे आणि पुढे येणे, चांगल्या गोष्टीच्या पाठीशी आणि वाईट गोष्टीच्या विरोधी राहता तरी आपल्याला शिकता आलं पाहिजे। अण्णा म्हणतात की आनंदी एकदम बरोबर, कारण की अन्यायाच्या विरोधात हे उभे राहिलेच पाहिजे आणि आज जोचे काही माणसाच्या सत्कर्मासाठी जी काही लढले त्याचं फळ तुला आज न उद्या नक्की मिळणार। आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो। आनंदी म्हणते की वहिनी थांब मी उघडते। तर आनंदी दरवाजा उघडते तर सार्थक आलेला असतो आणि सार्थकला बघून सर्वांना आनंद होतो। सार्थक म्हणतो की उद्या एंगेजमेंट आहे त्यामुळे मी सर्वांना आमंत्रण देण्यासाठी आलो। तर लगेच अण्णा म्हणतात की तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि मालती म्हणते की मी तुम्हाला चहा टाकते, बसा। तर लगेच सार्थक म्हणतो की नाही, घरी खूप गडबड आहे, खूप कामे असल्यामुळे मला जावे लागेल। मनोजसुद्धा सार्थकला बसण्यासाठी सांगतो, पण अण्णा म्हणतात की नाही अगं, कार्यक्रम असल्यामुळे घरात खूप कामे असतील, त्यामुळे सार्थक सर तुम्ही पुन्हा एकदा जोडीने जेवायला या। तर सार्थक आनंदीकडे बघत असतो आणि सार्थक सहकुटुंब सहपरिवार यांना आमंत्रित करतो। तर मालती सार्थकच्या हातामध्ये साखर देते आणि सार्थक जायला निघतो, मात्र त्याचे पूर्ण लक्ष आनंदीकडे असते आणि नाराज होऊन तो तिथून निघून जातो। त्यानंतर इकडे रेश्मा ही वृंदाला फोन करते आणि जे काही गोंडेवालीचे सत्य हे समोर आले आणि सार्थकला जर हे सत्य समजले त्यामुळे मला त्या विचाराने खूप टेन्शन आल्याची ती वृंदाला म्हणते। वृंदा म्हणते की अगं कशाला टेन्शन घेते आणि कळायचे असेल तर काही पुरावा तर नको ना, आणि मी काही पुरावा ठेवलेलाच नाही आणि तुमचे लग्न झाले मग नंतर कळले त्याला तर काय फरक पडणार। रेश्मा म्हणते की तुम्ही ती ओढणी जाळली ना। तर वृंदा म्हणते की हो, मी तिचा सर्व पुरावा नष्ट केला। रेश्मा म्हणते की उद्या ती सर्व फॅमिली येथे येणार आहे कार्यक्रमाला, मग काय करायचे। तर लगेच वृंदा म्हणते की अगं आता तुलाच काहीतरी करावे लागेल आणि ती सर्व फॅमिली
कार्यक्रमाला येता कामा नये। वृंदा म्हणते की उद्या जर आनंदी भाऊजींसमोर जर आली तर आपले सर्व काही प्लॅनवर पाणी फिरणार, मग त्यामुळे तुला आत्ताच जे काही करायचे ते तू करू शकते। तेव्हा रेश्मा फोन ठेवते आणि सार्थकला जर समजले की त्याच्या बाबांचा जीव वाचवणारी मुलगी मी नाही तर मग सार्थक मला सोडणार नाही, लग्न तर बाजूलाच, साधं तो माझ्याबरोबर बोलणार सुद्धा नाही, म्हणून रेश्मा खूपच घाबरते। आणि हे सर्व होऊन न देण्यासाठी मला काहीतरी प्लॅन नक्की करावे लागेल असे रेश्मा ही मनात म्हणत असते। त्यानंतर इकडे सार्थक खूप नाराज होऊन आपल्या रूममध्ये येतो, तर तेवढ्यात आदर्श तेथे येतो आणि सार्थकला विचारतो की सार्थक काय झाले, रेश्माच्या तो काही गोड आठवणीत रमला का, आणि एकदा आता एंगेजमेंट झाली तर लवकर लग्न होईल, मग रेश्मा तुझीच झाली। सार्थक म्हणतो की मी रेश्माच्या विचारात नाही। आदर्श म्हणतो की काय बोलतो सार्थक, आणि मी जरा बाहेरून आलो त्यामुळे थकल्यासारखे वाटते। आदर्श म्हणतो की तू माझा लहाना भाऊ आहे, मला एक गोष्ट सांग, तू या लग्नाने नक्की खुश तर आहे ना? तर सार्थक मात्र शांत असतो। सार्थक म्हणतो की अरे आई, या लग्नाने खूप खुश आहे आणि ती खुश असली तेवढा आनंद माझ्यासाठी पुष्कळ आहे, असे बोलून सार्थक चेंज करून येतो आणि नाराज होऊन आतमध्ये निघून जातो। तर आदर्श मनात म्हणत असतो की म्हणजे सार्थक या लग्नाने खुश नाही आणि त्याचे प्रेम हे रेश्मावर नाही, तरीसुद्धा तो सुधा काकूंसाठी या लग्नाला तयार झाला। त्यानंतर इकडे केदार झालेला सर्व प्रकार वृंदाला सांगतो। वृंदा ही जाम केदारवर ओरडते आणि अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही कुठे होतात? सध्या आपलं टार्गेट काय आहे, तो ड्रायव्हर का आनंदी? तर लगेच केदार म्हणतो की त्या ड्रायव्हरचा कायमचा पत्ता कट करण्यासाठी मी हे सर्व केले। वृंदा म्हणते की आपण त्याला पैसे देऊन त्याचं तोंड बंद केले होते। केदार म्हणतो की मला असे वाटले की तो ड्रायव्हर सतत आनंदी समोर जर आला तर त्याचं तोंड उघडेल आणि आनंदी त्याला नक्की ओळखेल, म्हणून मी हे सर्व केले। शलाका म्हणते की आई, मी यांना सांगत होते की हे सर्व करण्या अगोदर आईचा एकदा सल्ला घ्या, पण यांनी माझे काहीच ऐकले नाही। तर केदार म्हणतो की तू अजून आगीमध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न कर। वृंदा म्हणते की आओ, उद्याचा साखरपुडा आहे ना, तो योग्य पार पडायला हवा, नाहीतर मी सर्व जे काही आत्तापर्यंत प्लॅनिंग केले त्यावर पाणी फिरायला नको। त्यानंतर इकडे सार्थक चेंज करून बाबांच्या रूममध्ये येतो आणि बाबा हे विचारच करत असतात त्या आनंदी शब्दाचा, आणि तेवढ्यात बेनारनचा फोन हा सार्थकला येतो आणि मोबाईल हा खिशातून काढता सार्थकच्या खिशातील तो गोंडा बाहेर पडतो आणि बाबा तुम्ही झोपले का नाहीत आणि कपडे बदलून घ्या, म्हणून सार्थक त्यांना कपडे देत असतो आणि त्यांना पाणी आणण्यासाठी बाहेर जातो। तेवढ्यात अरविंदचे लक्ष मात्र त्या गोंड्याकडे जाते आणि तो गोंडा उचलून अरविंद हातात घेतो आणि अरविंद लगेच तो गोंडा हातामध्ये घेऊन आपल्या त्या ब्लॅकबोर्डवर एक शब्द लिहितो की जो प्रवाहाच्या दिशेने जातो तो अडकत जातो आणि जो विरुद्ध दिशेने जातो तो तरतो। तर सार्थक पाणी घेऊन येतो आणि सार्थकला बाबा म्हणतात की हेच वाक्य मी त्या दिवशी त्या गोंडेवाली मुलीला सांगितले। सार्थक म्हणतो की मग ती रेश्माच ना, रेश्मालाच तुम्ही हे सर्व सांगितले ना? तर अरविंद म्हणतो की रेश्मा कोण? सार्थक म्हणतो की अहो रेश्मा, माझा साखरपुडा ठरला त्या मुलीशी। तर लगेच बाबा म्हणतात की अरे त्या आनंदी मुलीशी, आणि छान, खरंच छान। तर बाबा खुश होतात आणि पाणी घेऊन बाहेर पिण्यासाठी जातात। तर सार्थक ते बाबांनी लिहिलेले शब्द वाचतो आणि परत आपले डोळे मिटतो, तर त्याच्यासमोर आनंदीचा चेहरा येतो आणि सार्थक विचार करतो की असे का होते, माझ्या चेहऱ्यासमोर तर आता रेश्माचा चेहरा यायला हवा, पण आनंदीचा चेहरा काय येतो? त्यानंतर इकडे आनंदी काम करत असते आणि तेवढ्यात रेश्माचा फोन येतो आणि आनंदीला ती बाहेर बोलवते। तर आनंदी ही बाहेर येते आणि रेश्माला बघून तिला धक्का बसतो। आनंदी विचारते की काय झालं रेश्मा मॅडम, या वेळेला तुम्ही माझ्या घरी कसे आलात? रेश्मा म्हणते की नाईलाज नसताना मला तुझ्या घरी यावे लागले। रेश्मा म्हणते की उद्या आमचा साखरपुडा आहे आणि त्या साखरपुड्यात तुम्ही यायचे नाही। तर आनंदी म्हणते की का? रेश्मा म्हणते की तू माझं कायम सर्व घेण्याचा प्रयत्न केला, अगोदर कंपनीत आली आणि माझी जी काही चेअर्स आहे ती सुद्धा तूच घेतली आणि सार्थकला सुद्धा आता तूच खेचण्याचा प्रयत्न करते। तर लगेच आनंदी खूप चिडते आणि गप्प रहा रेश्मा असे म्हणते।
तर आनंदीचा खूप पारा चढलेला असतो। तर आता जेव्हा आनंदी ही आपल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला येणार तेव्हा रेशमाचे पितळ सर्वांसमोर म्हणजे सार्थक समोर येणार आणि आनंदी हीच गोंडेवाली मुलगी आहे या सर्व गोष्टीचा शोध सार्थकला आपल्या साखरपुड्याच्या दिवशी लागणार। तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।